ही कहाणी आहे भारतासाठी न खेळलेल्या मुंबई क्रिकेटमधील एका अनसंग हिरोची. सध्या अनेक जण अमोल मुजुमदार यांना इंडिया वुमेन्स टीमचे हेड कोच म्हणून ओळखत असतील. पण डोमेस्टिक क्रिकेटमधील एक काळ त्यांनीही गाजवलाय. सौरव गांगुली, राहुल द्रविड, लक्ष्मण यांच्या फळीतील हा खेळाडू, ज्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये धावांचा पाऊसच पडला होता. 171 मॅचेसमध्ये 11,000 पेक्षा अधिक धावा, 50च्या जवळपास ॲव्हरेज, 30 शतकं आणि 60 अर्धशतकं. रणजी ट्रॉफी पदार्पणात मुंबईकडून खेळताना प्री क्वार्टर फायनलच्या सामन्यात हरियाणा विरुद्ध 260 धावा केल्या होत्या. 1994च्या इंडिया अंडर-19 संघाचे ते व्हाईस कॅप्टन होते, ज्या संघात सौरव गांगुली आणि राहुल द्रविड देखील होते. एक परफेक्ट बॅट्समन बनण्यासाठी लागणारे टेक्निक, टायमिंग आणि टेम्परामेंट अशा सर्व स्किल त्यांच्याकडे होत्या. पण भारतीय संघात त्यांना कधी संधीच मिळाली नाही. पुढे त्यांनी कोचिंगमध्ये आपलं करिअर केलं. IPL मध्ये राजस्थान रॉयल्स संघासोबत त्यांनी काम केलं आहे आणि आता वन डे वर्ल्ड कप 2025 मध्ये त्यांच्यावर भारताच्या महिला संघाची जबाबदारी आहे.